बापाचा आशीर्वाद तेव्हा मिळतो बापानी सांगितलेली बापाची आज्ञा पाळली की बापाचा आशीर्वाद मिळतो। संयुक्त महाराष्ट्राचा उल्लेख केला। संयुक्त महाराष्ट्रामध्ये मोठी मोठी मंडळी सहभागी झाली होती। मी तुम्हाला माहिती असं म्हणणार नाही, मी तुमच्या अधिकार परीक्षण करणार नाही, पण मी आपल्याला विचारतो की संयुक्त महाराष्ट्रासारख्या मोठ्या जरी गाडगेबाबांचं काय योगदान होतं हे आपल्याला माहिती आहे का? आपण विचारतो। मुंबईच्या शिवाजी पार्कवर कीर्तन होतं, गाडगेबाबा खराट्याने झाडत होते, आचार्य अत्रे त्या ठिकाणी आले, सेनापती बापट ते देखील खराट्याने साफ करायचे, गाडगेबाबांना भेटायला आले, दुसरा खराटा हातात घेतला, मैदान घडायला लागले, आचार्य अत्रे आले, एकापेक्षा एक विद्वान मंडळी जमा झाली, एकमेकांची पूजा लागली। इथे साधं बापूशी बोलायचं काय आपल्याला 10 तयारी करावं लागतं अगोदर, तिथं गाडगेबाबांशी बोलायचं होतं, सगळी विद्वान मंडळी महाराष्ट्रातली जमा झाली आणि हिंमत करून बाबाजवळ गेली आणि बाबांना म्हणाले काय वाक्य बोलले लक्षात घ्या, गाडगेबाबांची काय उद्देश, एकच वाक्य सांगतो, म्हणाले बाबा समाज तुम्हाला मानतो आणि शासनाचे तुम्ही मार्गदर्शक आहात, शासनाचे मार्गदर्शक। तुम्हाला काही लोकांचं वजन शासनामध्ये आहे तर लोक मानत नाही, काही लोकांमध्ये तर शासन दरबारी त्यांचं वजन नाही, तुमच्याकडे कोणतीही सत्ता नाही पण तुमची सत्ता लोकांवरही चालते, शासनावरही चालते। तुम्ही म्हणलेला शब्द लोकांनाही प्रमाण आहे आणि तुम्ही म्हणलेला शब्द शासनालाही प्रमाण आहे। गाडगेबाबांना भाऊक आवडत नसेल, गाडगेबाबा म्हणजे लवकर बोला काय सांगायचं ते, म्हणजे बाबा संयुक्त महाराष्ट्राची जवळ आहे, संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे। मग एवढं काय लंब सांगता, रात्री अभिषेक कीर्तनात या झाले, कीर्तनात आले, बाबांनी सगळ्यांना भाषण करायला लावले आणि एकच प्रश्न विचारला, असा जनसमुदाय जमला होता, काय गाडगेबाबांचा एक पैलू काय, एक एक प्रसंग विलक्षण काय काय आवड काय काय सोडा हा प्रश्न, निरक्षर रडाने सेवा कार्याला सगळं ठीक आहे, पण तुम्ही किती विद्वत्ता पूर्ण जीवन जगले असाल तरी तुम्हाला प्रत्येकाला शिकायला मिळतं गाडगेबाबांच्या जीवनात। गाडगेबाबा म्हणाले अरे संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे असं अतिशय जमलेलं वाटते काय ग्रामसभेचा निर्णय, लोक म्हणे हो, अवघ्याने वाटते काय हो, सगळे लोक बाहेर लागले। गाडगेबाबा म्हणजे मग सोपा एक काम करा, तुम्ही डॉक्टर असा, तुम्ही कास्तकार असा, तुम्ही मजदूर असा, तुम्ही शिक्षक असा, तुम्ही प्राचार्य असा, सारे जण आपलं काम बंद करा, रस्त्यावर येऊन बसा, म्हणजे सरकार तुम्हाला